गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक हो आपण या निरूपणाची सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलंच आहे ना, या जीवनाचं जर अंतिम काही सत्य असेल ना तर तो आहे मनुष्याचा मृत्यू। पण तरीसुद्धा एवढा अहंकार का आहे बरं? तरीसुद्धा एवढा मनुष्य दुःखी होतो, तरीसुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये अभिमान जात नाही, मनुष्याच्या जीवनातला लोभ जात नाही, मनुष्याच्या जीवनातला अहंकार जात नाही। बघा एवढा उन्मत्त मनुष्य का होतो बरं? समर्थांनी बघा 5 शब्दामध्ये पूर्ण आयुष्याचं गणित मांडलेलं आहे, सांगितलेलं आहे। जर तुम्ही कोणावर शंका घेत असाल ना तर शंकेला काही इलाज आहे का बरं? अजिबात काहीच नाही। जर एखादा मनुष्य बघा एखादा नवरा असेल ना, आपल्या पत्नीवर शंका घेत असेल तर त्या शंकेला काही इलाज असतो का बरं? अजिबात नाही ना। म्हणून जर शंका असेल ना तर ते संसार कधीच चांगला होत नाही। म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, शंका घेणं बंद करा। आजपर्यंत जे आपण वागलो ना ते आपण बंद करायला हवं। आपल्या जीवनाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि या सुरुवातीमध्ये आपल्या जीवनामध्ये स्वभाव खूप महत्त्वाचा आहे। पण तुमचा स्वभावच वाईट असेल तर स्वभावाला औषध आहे का बरं? अजिबात नाही ना। म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपण हे जीवन जगत असताना आपलं चारित्र्य महत्त्वाचं आहे। जर आपले चारित्र्य व्यवस्थित ठेवलं ना तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला कधीच भय होणार नाही। पण तुमचं चारित्र्य व्यवस्थित नसेल म्हणजे चारित्र्याला प्रमाणपत्र आहे का बरं? नाही ना। म्हणून या जीवनामध्ये आपले शब्द व्यवस्थित ठेवायला हवे। म्हणजे शब्दापेक्षा तिखट जीवनामध्ये काही नाही। एखादा मनुष्य आहे ना बघा, एखाद्या शरीरावरचं मार आहेत ना ते सुद्धा व्यवस्थित होऊ शकतात, पण एखाद्याचे शब्द आहेत ना तलवारीसारखे आरपार चिरून जातात। म्हणून हे शब्द आहेत ना मनुष्यानं आयुष्यामध्ये जपून वापरायला हवे। पण सर्वात मोठं समर्थांनी सांगितलेलं आहे, जर यावर सर्वात मोठा परिणाम आपल्याला करायचा असेल तर यावर सर्वात मोठा उपाय काय आहे बरं? मौन राहणं। पण मनुष्य मात्र कधीच मौन होत नाही। पण जो मौन होतो ना तो भक्ती मार्गामध्ये निपुण होतो। जो भगवंताला आवडतो तोच मौन होतो ना। म्हणून आयुष्यामध्ये आहे ना कमी बोलायला शिका। कधी कमी बोलणंसुद्धा आहे ना आयुष्यामध्ये अनमोल क्षण निर्माण करत असतात। पण मनुष्य मात्र कधीच कमी बोलत नाही, नुसता मीपणा करत असतो। शेवटी आपले प्रारब्ध आहेत ना ते कधीच कुणाला चुकलेले नाही। तुम्हाला वाटत असेल हा माझा, तो माझा, सर्व विश्व माझं, हा मित्र माझा, हे नातेवाईक माझी, पण तुमच्या बाजूनं भगवंताशिवाय कोणी नाही। हा भगवंत आहे ना तोच तुमचा साथी आहे। बघा देवाला सुद्धा त्याचे प्रारब्ध चुकले नाही म्हणजे काय बरं? बघा तुम्ही रामायणामध्ये पाहिलं ना तर श्रीरामासारखा पती असून सुद्धा सीताहरणाच्या वेळेस कोणी नव्हतं। बघा द्रौपदीचे 5 रक्षक असून सुद्धा वशिरहरणाच्या वेळी तिचं कोणी नव्हतं, पण माझा भगवंत श्रीकृष्ण होता ना। म्हणजेच भगवंताशिवाय आपल्या जीवनामध्ये दुसरं कोणी आपलं आहे का बरं? कुणीच नाही। बघा राजा दशरथाला आहे ना 4 पुत्र असून सुद्धा अंत समयाला जवळ कोणी होतं का बरं? कुणीच नाही। लंकाधीश रावण तुम्हाला माहीत असेल, हा लंकाधीश रावणाजवळ आहे ना सर्व काही होतं, पण मरताना कोणी जवळ त्याच्या होतं का बरं? कुणीच नाही। भगवान श्रीकृष्ण आहेत ना सर्व शक्तिमान होते, पण बाण लागला तेव्हा जवळ कोणी होतं का बरं? कोणीच नाही।
बघा, शरशय्येवरती पडलेल्या भीष्मांच्या वेदनेचा हा भागीदार कोणी नव्हतं. अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते, पण चक्रव्यूहातून काढणारं कोणी होतं का बरं? कोणीच नाही. म्हणजे काय बरं? म्हणजे या जगामध्ये आपलं कोणीच नाही. आपले कर्म चांगले ठेवा, त्याचं फळ आपल्याला भोगावं लागणार आहे. आता आपले कर्म जर चांगले असतील ना, तर त्याचं फळसुद्धा सुंदर मिळेल. म्हणून आपले कर्म आहेत ना, कधीही सुंदर ठेवा. आता इथे काही जण म्हणतील, माझ्याकडे भरपूर पैसा आल्यानंतर मी खूप सुखी होणार आहे. पण कोणी सुखी होतो का बरं? कोणीच नाही. हा यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमीच असतात ना. यश हे जरी तुमच्या कर्तृत्वाचा विजय जरी असला ना, तरी समाधान आहे ना, हा तुमच्या मनाचा विजय असतो. म्हणूनच समाधानी राहा. आयुष्यामध्ये जर समाधानी राहायचं असेल ना, तर तुमच्या जीवनामध्ये आहे ना, भगवंताशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. आणि भगवंताचं नामस्मरण आहे ना, हेच तुम्हाला सुखी ठेवणार आहे. समर्थांनी सांगितलंच आहे ना, मृत्यू हे मानवी जीवनातील सर्वात मोठं गूढ सत्य आहे, ज्याचं अत्यंत सविस्तर वर्णन आहे ना. बघा, आपल्या अंगावर काटासुद्धा येईल असं वर्णन आहे ना, आपण गरुड पुराणामध्ये सुद्धा ऐकलं असेल. म्हणजे हा प्रवास केवळ शरीराचा अंत नाही, तो आत्म्याचाच एक प्रवास आहे ना. म्हणजे एका जगातून दुसऱ्या जगामध्ये जाण्याचा एक महामार्ग आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अंतकाळ जवळ येतो ना, तेव्हा त्याच्या शरीरातील पंचप्राण शिथिल होऊ लागतात आणि त्याची वाचा आहे ना, ती बसून जाते. म्हणजे हा मरणोसन्न व्यक्तीची दृष्टी दिव्य होते आणि त्याला जे यमलोकातून आलेले भयानक दूत दिसू लागतात. ज्यांनी आयुष्यभर पापकर्म केलेले असतात, त्यांना हे दूत आहेत ना, ते पाशात बांधून अत्यंत क्रूरपणे ओढत नेतात. आणि हा प्रवास आहे ना, यमपुरीच्या दिशेने सुरू होतो. आणि जिथे पोचण्यासाठी तब्बल त्याला 86,000 योजना अंतर पार करावं लागतो. म्हणजे आत्म्याला आहे ना, एवढ्या दुःखातून जावं लागतं. आणि या मार्गावर बघा, तुम्ही कथासुद्धा ऐकलेली असेल. या मार्गावर एक वैतरणा नावाची एक अत्यंत भयानक नदी लागते. आणि जी नदी आहे ना, ती रक्तामध्ये भरलेली असते. त्या नदीमध्ये पू असतो, हाडांनी भरलेली नदी असते. म्हणजे जेवढं तुम्हाला दुःख पोचवता येईल ना, तेवढं दुःख तुम्हाला ती नदी पोचवत असते. ज्यांनी आयुष्यामध्ये कधीही दानधर्म केलेला नसेल, अशा पापी आत्म्यांना आहे ना, या नदीत पाडून हिंसक जलचर प्राणी आहेत ना, ते टोचू लागतात. तिथे त्यांना असह्य वेदना सहन कराव्या लागतात. म्हणजे ज्यांनी पापकर्म केलेले असतील ना, त्या लोकांची भरपूर प्रमाणात इथे हानी होते. त्यांच्या जीवन आहे ना, त्यांना जीवन हे नकोसं होतं. या यमपुरीत पोचल्यानंतर त्या आत्म्याला प्रत्यक्ष धर्मराजासमोर उभं केलं जातं, जिथे हा चित्रगुप्त त्या व्यक्तीच्या आयुष्यातील प्रत्येक लहान मोठे पाप असतील ना, किंवा पुण्याचा हिशोब असेल, ते वाचून दाखवतात. आणि या हिशोबानुसार या आत्म्याला 28 प्रकारच्या त्या वेगवेगळ्या नरकामध्ये पाठवलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं ना, जर जे लोक दुसऱ्याचं धन हडपतात, त्यांना तमिश्र नरकामध्ये यमदूत गदेने प्रहार करतात. तर जे प्राण्यांची हत्या करतात, त्यांना कुंभीपाक या नावाच्या नरकात उकळत्या तेलाने तळलं जातं. ही शिक्षा म्हणजे केवळ आत्म्याला त्याने केलेल्या त्या चुकीच्या कृत्याचं प्रायचित्त देणं असतं. म्हणजे आपण आता किती पापकर्म करावं की पुण्यकर्म करावं, ते आपण प्रत्येकानं लक्षात घ्यावं. एकदा का नरकातील यातना आहेत ना, त्या भोगून झाल्या ना, की आत्म्याचा प्रवास आहे ना, पुन्हा पृथ्वीकडे सुरू होतो. पण त्याला थेट मानवी जन्म मिळत नाही. या टप्प्यावर आत्मा आहे ना, 84 लक्ष योनीच्या चक्रामध्ये अडकतो. गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे, या आत्म्याला आहे ना, आधी वृक्ष, वेली, कीटक, जलचर, पक्षी आणि मग पशु अशा विविध रूपांमध्ये जन्म घ्यावा लागतो.
आणि हे चक्र आहे ना अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचं असतं. आणि हे 84 लाख या फेऱ्यानंतर शेवटी पुन्हा एकदा मानवी देह प्राप्त होतो. आणि हा मानवी जन्म आहे ना या सृष्टीतील सर्वात मोठं रत्न मानलं जातं. बघा, या ब्रह्मांडामध्ये आहे ना सर्वात मोठं रत्न आहे ना, या सृष्टीतील सर्वात मोठा जन्म म्हणजे मानवाचा जन्म आहे. कारण या केवळ या योनीतच माणूस आहे ना आपल्या कर्माद्वारे मोक्ष प्राप्त करू शकतो. म्हणजे मोक्ष म्हणजे काय बरं? म्हणजे या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून कायमची सुटका होणं. जो व्यक्ती आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालतो ना, प्राणीमात्रांवर दया करतो आणि ईश्वराची भक्ती करतो ना, त्याला मृत्यूनंतर यमदूत नव्हे तर माझा भगवंत न्यायला येत असतो. आणि जो आत्मा थेट वैकुंठालाच जातो ना, जिथे त्याला परम शांती मिळते. पुनर्जन्म आपल्या राहिलेल्या इच्छा आहेत ना आपल्या कर्माचं फळ असतो. तर मोक्ष आहे ना तो जीवनाचा अंतिम उद्देश असतो. म्हणून मृत्यूच्या वेळी आपली संपत्ती, आपलं पद, आपले नातेवाईक कुणीच सोबत येत नाही. फक्त आपली कर्मच सावलीसारखी आपल्या मागे येतात ना. म्हणजेच आपलं जीवन आहे ना, आपला जन्म आहे किती सुंदर आणि महत्त्वाचा आहे ना, आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे जर तुम्हाला आठवायचं असेल ना, तर हा गरुड पुराणातील हा प्रवास तो एकदा जीवनामध्ये आठवून पहा. हा मृत्यूचा प्रवास आहे ना आपल्याला जीवनातील क्षणभंगुरता आहे ना सत्कर्माचं महत्त्व पटवून देतो. म्हणजे या मानवी जन्माचा उपयोग आहे ना स्वार्थासाठी कधीच करू नका. याचा उपयोग तुम्ही परोपकारासाठी करा आणि ईश्वर भक्तीसाठी करा. कारण ईश्वर भक्तीसाठी करणं आहे ना हाचं संपूर्ण महाप्रवासाचा खरा सार आहे. पण आपल्या जीवनामध्ये जर आपण इतरांना त्रास देत सुटलो, इतरांना दुःख देत सुटलो, तर आपली खरी भक्ती होईल का बरं? कधीच होणार नाही. शेवटी आहे ना आपले आजचे कर्म आपल्याला उद्याचा प्रवास ठरवत असतात ना. त्यामुळं नीतीनं जगणं आहे ना हाच सर्वात सुखाचा मार्ग आहे. हाच सुखदा अंताचा एकमेव मार्ग आहे. पण जीवनामध्ये आपण तसं करतो का बरं? आपण काय म्हणतो बरं? जेव्हा आपला मृत्यू येईल ना तेव्हा आपण पाहू, पण आता आपण जीवनाची मजा करून घेऊ असंच आपण म्हणतो ना. पण असं म्हणून जमणार आहे का बरं? कारण हा मृत्यूचा प्रवास आहे ना तो निश्चित झालेला आहे. आणि हा निश्चित कधी होतो बरं? की आपले जेव्हा कर्म चांगले वाईट होतात ना त्यावर आपल्याला तेवढा त्रास भोगावा लागणार आहे. म्हणून गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे ना पिंडदान आणि श्राद्ध कर्माला अत्यंत महत्त्व स्थान दिलेलं आहे. कारण मृत्यूनंतरचा जो खडतर प्रवास आपण पाहिला ना त्या प्रवासामध्ये आपल्याला पाथ्य म्हणजे शिदोरी देण्याचं काम तुमचे नातेवाईक पृथ्वीवरूनच करत असतात ना. जेव्हा एखादी व्यक्ती शरीर सोडते तेव्हा तिचा आत्मा आहे ना त्या प्रेत अवस्थेमध्ये असतो. आणि या अवस्थेमध्ये या आत्म्याला प्रचंड भूक आणि तहान लागते, परंतु त्याला अन्नाचा एक कणही घेता येत नाही. अशा वेळी या कुटुंबाकडून दिले जाणारे पिंडदान आहे ना त्या आत्म्यासाठी अन्नाचं काम करतं. म्हणून मृत्यूनंतरच्या पहिल्या 10 दिवसामध्ये आहे ना ते दिले जाणारे पिंड आहे ना त्या आत्म्याला नवीन सूक्ष्म शरीर आहे ना ते मिळवून देण्यासाठी मदत करतं. आणि ज्यामुळं तो पुढील प्रवासात सज्ज होतो ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना प्रत्येक मृत आत्म्याच्या जीवनातील पिंडदान आहे ना तो सर्वात मोठा प्रवास आहे. म्हणजेच ही वैतरणी नदी पार करताना आहे ना ते मिळणारी मदत आहे ना या पिंडदानामुळं मिळत असते. म्हणून ज्या व्यक्तीच्या नावावर जिवंतपणे किंवा मृत्यूनंतर दान धर्म जर केलेला असेल ना तर त्याचा प्रवास सुखकर होतो. त्याच्या जीवनामध्ये अत्यंत शुभ घटना घडते. त्याचं सर्व आयुष्य सुखदायी होतं ना. म्हणून आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या जीवनामध्ये पैसा असो किंवा नसो पण तुमच्या जीवनामध्ये समाधान असायला हवं.
आणि ज्याच्या जीवनामध्ये समाधान असतं ना, तोच खरा सुखी मनुष्य आहे. समर्थांनी या मनाला सांगितलेलं आहे, तू मी करून तू किती जरी पैसा कमवत असशील ना, तरी तुझा अन्नदाता भगवंतच आहे ना. तुला आजारी पाडायचं की तुझी अवस्था चांगली ठेवायची हे भगवंताच्याच मनात असतं ना, भगवंताच्याच मताने ठरतं. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवायला हवा, भगवंतावर सोडून सर्व द्यायला हवं. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. बघा, या मनाच्या श्लोकामध्ये आहे ना, समर्थांनी सांगितलेलं आहे, या जगाला अन्न देणारा, या जगाला पोसणारा माझा भगवंतच आहे ना. या संसाराची ही चिंता आहे ना, तोच वाहत असतो. म्हणून तू या संसाराची चिंता करू नकोस. मग आता अशा या परमेश्वराचं विनासायास विनामूल्य मिळणारं हे नामचिंतन आहे ना, ते उच्चारण्यामध्ये तुझं काही जातं बरं. तुला सर्व काही फुकट दिलेलं आहे, तरीसुद्धा तू भगवंताची भक्ती का करत नाही बरं. म्हणजे समर्थांनी प्रत्येक दृष्टीनं या मनुष्याला दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरीसुद्धा हा मनुष्य आहे ना, अजिबात ऐकत नाही. तो स्वतःच खरं करायला बघतो, मग त्याला दुःखच होतं ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यामध्ये आहे ना बघा, अनेक प्रसंग येतात आणि किती जरी मोठे प्रसंग आले ना, पण जर आपण भगवंतावर सोपून दिलं तर सर्व काही व्यवस्थित होतं. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, किती जरी प्रसंग आले ना, तरी घाबरून जाऊ नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या गोष्टीतून स्वार्थ निघून जातो ना, तेव्हा ती गोष्ट आहे ना अधिक सुंदर होत असते. म्हणून आपल्या जीवनातून स्वार्थ बाजूला काढा. बघा, तुमच्या जीवनामध्ये प्रेम निर्माण होईल, तुमचं जीवन सुंदर होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.